नमस्कार, मी समिधा. आत्मविश्वास बाय समिधा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आत्मविश्वास बाय समिधा या चॅनलवर सांगितल्याप्रमाणे भावनाशील, गमतीशीर आणि थरारक असे अनुभव आपण ऐकतो आहोत. त्याचपैकी एक अनुभव आज ऐकूयात. नवविवाहित पती पत्नी नवीन घराच्या शोधात होते. त्या ठिकाणी ते नवीन असल्याने त्यांना घर शोधणे कठीण जात होते. पतीने त्याच्या मित्राला घराच्या सर्व समस्येबद्दल सांगितले. त्यानंतर त्या मित्राने स्वतःच्या ओळखीवर त्या पती पत्नीला नवीन घर शोधून दिले. घराचे कागदपत्र सर्व तयार झाले आणि शेवटी ते पती पत्नी आपल्याला नवीन घर भेटले यामुळे खूप आनंदी होते. नवीन घरात जाण्यापूर्वी घरात लागणारे सर्व वस्तू त्या दोघांनी खरेदी केले आणि शेवटी तो दिवस उजाडला आणि त्यांनी नवीन घरात प्रवेश केला. प्रवेश करताच त्या दोघांनी सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या कामामध्ये एका गोष्टीमुळे अडथळा निर्माण झाला. ती गोष्ट म्हणजे पाणी. पतीने आजूबाजूला जाऊन पाण्याची चौकशी केली. त्यावेळी त्यांना समजले पाणी रात्री 9 वाजता येते. हे ऐकल्यावर ते दोघेही नाराज झाले आणि स्वतःच्या कामात व्यस्त झाले. परंतु त्यांचे सर्व लक्ष पाण्याकडे लागले होते, कारण पाण्याशिवाय सर्व कामे आटपता येत नव्हती. आता 9 वाजले होते, परंतु त्यांच्याकडे अजूनही पाणी आले नव्हते. त्यामुळे त्यांनी समोरील रूममध्ये पुन्हा जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले पाणी तर केव्हाच आले. त्यानंतर त्यांनी घर मालकाला फोन करून सर्व समस्या सांगितली. त्यावर घर मालक म्हणाले, मी चौकशी करून तुम्हाला फोन करतो. आता मात्र ते पती पत्नी घर मालकाच्या फोनची वाट पाहत राहिले. आता 11 वाजले होते. ते बिचारे पती पत्नी नाराज होऊन मालकाच्या फोनची वाट पाहत बसले होते. तेवढ्यातच रिंग वाजली. पाहतात तर घर मालकाचाच फोन होता. त्यानंतर पतीने फोन उचलला आणि घर मालकाबरोबर फोनवर बोलू लागले. फोनवर संभाषण खूप वेळ चालू होते, पण पतीच्या बोलण्यातून पत्नीला नाराजगी जाणवत होती. त्यामुळे तिला अनेक प्रश्न उद्भवत होते. तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले, पण तिला काहीच कळत नव्हते की नेमके काय बोलणे चालले आहे. शेवटी फोनवरील संभाषण संपले. पत्नीने आपल्या पतीला फोनवरील संभाषणाबद्दल विचारणा केली. त्यानंतर पतीने सर्व बोलणे पत्नीला सांगितले. ते ऐकून पत्नीला धक्काच बसला. आता पुढे कसे होईल ह्या विचारातच दोघेही राहिले. जी पत्नीची अवस्था झाली होती तीच अवस्था पतीचीही घर मालकाबरोबर बोलताना झाली होती. पण तरीही स्वतःचा विचार न करता पती पत्नीला धीर देत होता, समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण दोघांच्याही डोळ्यासमोर अंधार उभा राहिला होता. त्या घरमालकाच्या फोनवर असे काय बोलणे झाले असेल हे जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ह्या आधीचे आत्मविश्वास बाय समिधा या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.